उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं आणि स्वतःच्या भावाला मंत्रिपद दिलं नाही आणि उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नाहीत, त्यावेळी शिवसेनेतल्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये मीटिंग घ्यायला लावली आणि उद्धव ठाकरेंना विरोध करा आणि माझं नाव मुख्यमंत्री पदासाठी घ्या, याकरता कोण कुभांड रचत होतं? खरंच नरेश मस्केंना पुन्हा एकदा ठाकरेंकडे परतावं लागेल. आता हा प्रश्न आज इथं का विचारावासा वाटतोय मला, कारण तिकडे दिल्लीत सुप्रीम कोर्टाच्या 2 न्यायाधीशांच्या त्या पीठासनापुढे जी सुनावणी सुरू आहे, शिवसेना कोणाची या प्रश्नावर जो वादविवाद सुरू आहे, जो खटला सुरू आहे, त्याचा निकाल काय लागणार यापेक्षा शिवसेना उबाटा गटाचे वकील कपिल सिब्बल जे मुद्दे या कोर्टासमोर मांडतायत, त्या मुद्द्यांचीच चर्चा ठराविक माध्यमं अशा पद्धतीनं करतायत की कपिल सिब्बल यांच्या तोंडून जणू सुप्रीम कोर्टच बोलतंय. पण कोर्टाबाहेर जी नाटकं करून दाखवली जात आहेत ती मात्र हास्यास्पद आहेत. खरंच टी व्हीच्या पडद्यावर खळखळून असणारे संजय राऊत आणि अनिल देसाई आणि त्यांच्यासोबत दिसणारे नरेश मस्के यांना पाहिलं की वाटतं जरा भूतकाळात डोकावून पहा, कोण कधी नेमका कसा वागला होता याचा विचार करा. 2019ला सेना भाजपा युतीत लढले. दोन्ही पक्षांनी अनेक जागांवर एकमेकांचे उमेदवार पाडण्याचं पुण्यकर्मही केलं. यात दोन्ही पक्षाचे कोण नेते इन्व्हॉल्व होते या पाडापाडीत. एका पक्षाच्या सर्वश्रेष्ठ नेत्यानं एका विशिष्ट समाजाच्या नेत्याला केलेला फोन मी स्वतः ऐकला आहे. तो व्हॉइस रेकॉर्डही केला आहे तिथल्याच एका माणसानं आणि त्या रेकॉर्डिंगची कॉपी माझ्याकडे आहे. तर एवढं सगळं होऊ नये, हे लोक युती म्हणून लढले. या दोन्ही पक्षांचा जो मतदार आहे ना, तुमच्या आमच्यासारखा, त्याला आपण मराठी माणूस म्हणतो, कट्टर हिंदू म्हणतो, राष्ट्रीय विचारांचा म्हणतो, उजव्या विचारांचा म्हणतो, याला तर गृहीतच धरलं होतं या दोन्ही पक्षांनी. हे आपापसात कुरघोड्या करण्यात गुंतले होते. त्यात काँग्रेसनं 44 जागा सिक्युअर केल्या, तर NCPनं 54 जागा. खरं तर 2019ला हे दोन्ही पक्ष जवळपास संपल्यात जमा होते. अनेकांनी सेना भाजपमध्ये प्रवेश करत करत या पक्षांची क्रेडिबिलिटी संपली आहे हे स्पष्ट केलं होतं की ना पवारांमध्ये दम उरला आहे ना काँग्रेसमध्ये. आता हा एक उत्तम मौका होता, एक सुवर्ण संधी होती महाराष्ट्रातून काँग्रेसी गवत कायमचं उपटून टाकण्याची. भाजप सेना जर इमाने इतबारे एकत्र राहून लढले असते ना, तर पवारांच्या NCPला काय आणि बाळासाहेब थोरातांच्या टुकार नेतृत्वात लढणाऱ्या काँग्रेसला काय, प्रत्येकी 20-25 जागा देखील जिंकणं दुरापास्त होतं. पण ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवीन वळण लावणारी होती हे आधीच ठरलं होतं. त्यामुळं त्याची तयारी तीसुद्धा आधीपासूनच सुरू झाली होती. संजय राऊत आणि शरद पवार या जोडगोळीनं एक वेगळाच डाव रचला होता. त्यांना भाजपला सत्तेबाहेर ठेवून राज्यात एका नव्या समीकरणाला जन्म द्यायचा होता, ज्याचं नाव महाराष्ट्र शिवविकास आघाडी होतं. पुढे यातलं शिव काढावं लागलं आणि मग उरलं काय तर महाविकास. आणि आघाडीनं पुढे काय काय बिघाड्या केल्यात ते सगळं तुम्हाला माहिती आहे. प्रचारही जोमात सुरू झाला. पण मातोश्रीवरचे बालदार चोपदार हे एका बाजूला वर्षावरच्या हॉटलाईनवरही बोलत होते एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला सिल्वर ओक्शी यांचा थेट कनेक्ट होता संजय राऊतांच्या मार्फत. पुरंदर, पुणे, सातारा अशा बऱ्याच पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जागा, ठाणे पालघर जिल्हा, तिकडे विदर्भ, काही अंशी मराठवाडा, अशा अनेक ठिकाणी अलायन्समधली इंटिग्रिटी कॉम्प्रोमाइज झाली होती. शरद पवारांनी आपला संपलेला पक्ष जिवंत करून घेतला. अर्थात त्याला मदत होती संजय राऊतांच्या मार्फत उद्धवजींचीच. मधल्यामध्ये काँग्रेसनं उभारी घेतली. मतविभाजनाचा फायदा उचलत त्यांनी 21 जागा अधिकच्या जिंकल्या. पण महाराष्ट्रात चमत्कार घडवण्याचा मनसुबा ज्यांचा होता त्या माणसाचं नाव होतं संजय राऊत. अत्यंत धूर्तपणे त्यांनी ठाण्यातल्या महापौर बंगल्यात एकनाथ शिंदेंशी गुप्त मसलती केल्या. शिंदेंशी मनी मसल पॉवर आपल्या माइंड पॉवरला जोडून घेतली. त्या बदल्यात एक सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री होणार हे गाजर दाखवलं. तेच गाजर उद्धवजींनी शिंदेंना दाखवलं होतं. पण शरद पवारांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर त्यांचा मानसपुत्र संजय राजाराम राऊतच हवा होता. संजय राऊतांनी स्वतःलाच CM बनवायचं होतं, कारण त्या घडीत सेनेत संजय राऊतांच्या इतका सक्षम आणि CM पदाचा प्रबळ दावेदार असणारा उमेदवार दुसरा कोणीही नव्हता. ठाकरे हे काय निवडणुकांचं संसदीय राजकारण करायला जन्माला आलेले ते असे लोक नव्हतेच मुळात.
त्यांच्या हातात रिमोट कंट्रोलर शोभून दिसतो. त्यामुळे उद्धवजी हे स्वतः किंवा आदित्यला सीएम बनवण्याच्या विचारात नव्हते. हा विचार विधानसभांचे निकाल लागल्यानंतर किचन कॅबिनेटमधून पास ऑन झाला. बरं, किचन कॅबिनेटमधून पास ऑन झालेला हा विचार नुसताच पास ऑन झालेला नव्हता, तर तो एक स्त्री हट्टच होता. या हट्टामुळं सगळ्यात जास्त कोणाचं मन खट्टू झालं असेल, हा प्रश्न जर का मी तुम्हाला आता विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल? तुम्ही म्हणाला अर्थात एकनाथ शिंदे, ज्यांना निवडणुकीत सगळ्यांनीच बोल्यावर चढवलेलं होतं की तुम्हालाच मुख्यमंत्री बनवतो. पण शिंदे एवढे नाराज झाले नाहीत त्यावेळेला, कारण त्यांना खात्री होती की ठाकरेंपैकी कोणी असा थेट सीएमच्या खुर्चीवर दावा करणार नाही. आणि संजय राऊत तर त्यांचे फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईडच्या भूमिकेत आहेत, ते कशाला विरोध करतील? पण पवार आणि राऊत यांच्यात आधीच ठरलं होतं की सीएम संजय राऊतच बनणार. या दोघांच्या अंडरस्टँडिंगमध्ये एनसीपीनं भाजपच्या काही जागा पाडल्या होत्या. काही ठिकाणी शिवसेनेचे बंडखोर भाजपच्या उमेदवारासमोर उभे होते. वाईस वर्सा हेच भाजपनेही केलेलं होतं, नाही म्हणायला. त्यामुळे फायदा झाला तो काँग्रेस आणि एनसीपीचाच. संजय राऊत यांची सीएम बनण्याची महत्वाकांक्षा ही 2 प्रसंगात पकडली गेली होती. हे सगळं जेव्हा चालू होतं तेव्हा पवार आणि राऊत ट्रायडंट हॉटेलच्या सूटमध्ये यावर चर्चा करत असताना, म्हणजे उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या परोक्ष हे सगळं चाललं होतं. आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंसोबत तिथे अचानक धडकले, तेव्हा राऊतांना जेव्हा कळालं तेव्हा ते मागच्या गेटनं बाहेर पडले, जे मीडियातल्या काही पोरांनी टिपलंही आहे. आणि मी तो प्रसंग यापूर्वीच्या म्हणजे एका जुन्या व्हिडिओत सांगितलाय तुम्हाला. तर आता नव्यानं एक किस्सा बाहेर आलाय, तो म्हणजे महाविकास आघाडीला जन्माला घालून राज्यातल्या नंबर 1च्या पक्षाला सत्तेबाहेर बसवून जी तांबा पितळ जोडतोड राऊतांनी शरद पवारांच्या मदतीनं केली होती, त्यानंतरही ते सीएम काही बनू शकले नाहीत. कारण उद्धवजींनी वहिनींचा निरोप शरद पवारांना सांगितला होता, जर ठाकरे सीएम होत असतील तर ठीक, नाहीतर आम्ही परत देवेंद्रजींचा फोन उचलायला सुरुवात करतो. जो रिसिव्हर त्यांनी काढून ठेवला होता वर्षावरून येणारा, तो पुन्हा ठेवतो आणि म्हणजे आम्ही पुन्हा भाजपबरोबर सत्तेत जातो. तसंही ते युतीलाच मॅन्डेट मिळालं होतं. आता या ब्लॅकमेलिंगनं उद्धवजींनी 2 मंत्रिपदं मातोश्रीवर खेचून आणली. पण ज्या राऊतांनी प्रचंड मेहनत घेत याच मुख्यमंत्रीपदासाठी जीवाचं रान केलं होतं, ते तर हातचं गेलंच. पण माझ्या भावाला सुनीलला, म्हणजे सुनील राऊत, आमदार सुनील राऊत भांडूपचे, त्यांना मंत्री बनवा ही विनंती देखील त्यांची मान्य झाली नाही. त्यानंतर खवळलेले राऊत त्या दिवसापासून आजवर सतत कांड्या करत आहेत. मध्येच ते काही आमदारांना घेऊन पवईच्या रेनिसान्समध्ये बसले होते. त्या बैठकीत उद्धवजी हे काय मंत्रालयात जात नाहीत, ते आजारी असतात, त्यामुळे सीएम आता बदलायला हवा, असं पवारांचंही मत आहे. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी माझं नाव रेटून न्या असं आवाहन त्या आमदारांना संजय राऊतांनी केल्याचं आज खासदार नरेश मस्केंनी उघड केले. खरं तर मस्केंना ठाण्याच्या महापौर बंगल्यात काय काय घडलं हे सुद्धा चांगलंच माहिती आहे. पण ते सगळी गुपितं अशी सहज उघड करत नाहीत. त्यांच्यावर एखादा आरोप झाला की ते ढालीसारखा आपल्याकडचा एखादा बॉम्ब बाहेर काढतात, जसा हा पवईच्या हॉटेलमधल्या मीटिंगचा. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं आणि स्वतःच्या भावाला मंत्रीपद दिलं नाही आणि उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नाहीत, त्यावेळी शिवसेनेतल्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये मीटिंग घ्यायला लावली आणि उद्धव ठाकरेंना विरोध करा आणि माझं नाव मुख्यमंत्री पदासाठी घ्या, याकरता कोण कुभांड रचत होतं? मित्रो, सेना भाजपा वितुष्ट आणि मग 2022ला झालेलं बंड शिवसेनेतलं, आता सुप्रीम कोर्टात चाललेला युक्तिवाद, यातून हर्षवायू झाल्यागत दिसणारे संजय राऊत नरेश मस्केंना सांगतात की काही दिवस थांबा, नाव आणि पक्षचिन्ह यांचा निकाल लागला की तुम्हाला पुन्हा आमच्याचकडे यावं लागेल. यात एक मोठा गर्भित अर्थ दडलेला आहे, हे लक्षात घ्या. कारण संजय राऊत हे प्रचंड महत्वाकांक्षी आहेत, त्यांच्यात तेवढी कॅपेबिलिटी आहे, त्या माणसात तेवढी राजकीय समज आणि क्षमताही जरूर आहे. शिंदेंपेक्षा सिनियर असणाऱ्या संजय राऊतांचं नाव जर का महाविकास आघाडीच्या बैठकीत मांडलं गेलं असतं सीएम म्हणून, तर ते कुणी वादविवाद करून नाकारलं नसतं. पण मातोश्रीवरून सीएम पदासाठी एकच नाव चिठ्ठीतून आलं होतं, उद्धव बाळासाहेब ठाकरे. पवारांनाच काय, सोनिया आणि राहुल नाही, ते मान्यच होतं. कारण या दोन्ही पक्षांना महाराष्ट्रातून हद्दपार होण्याची वेळ आलेली असताना पुन्हा सत्तेत बसण्याची संधी चालून आलेली होती. ती संधी ते दवडू इच्छित नव्हते. इव्हन एकनाथ शिंदेंचं नाव ठाकरेंनी इमानदारीने रेटलं असतं ना, तर त्या नावालाही विरोध झाला नसता, जो लुटूपुटूचा विरोध झाल्याची कारणं सांगितली जातात. कारण मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेलाच द्यायचं असं ठरलं होतं. मग तो कोणी हो शिवसेनेकडून, आणि बाकीची जी मल्लीदेवाली जी काही खाती होती ती एनसीपी आणि काँग्रेस दोघेही वाटून घेणार असं ठरलेलं होतं. मग त्या खुर्चीवर संजय राऊत बसो, उद्धव ठाकरे बसो, एकनाथ शिंदे बसोत, की स्वतः रश्मी वहिनी जरी आल्या असत्या तरी त्यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून सहज स्वीकारलं गेलं असतं, वर कौतुकही झालं असतं.
पण ठाकरेंनी एकाच दगडात शिंदेंना आणि संजय राऊतांना आपल्या वाटेतून दूर केलं. त्यानंतर चिडलेल्या राऊतांनी दुखावलेल्या एकनाथ शिंदेंना घेऊन ठाण्याच्या महापौर बंगल्यावर काय काय आणि कसल्या कसल्या चर्चा केल्यात हे जर का नरेश मस्केंनी बेधडकपणे उघड केलं ना, तर सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हे नकली नकाब टराटरा फाटतील हे लक्षात घ्या. पण नरेश मस्के ते करणार नाहीत हे सुद्धा मला माहिती आहे. आता त्यामुळे 2019ची विधानसभा ही महाराष्ट्राच्या राजकीय कुंडलीत अशुभ होऱ्यात घडलेला एक प्रसंग आहे. त्यामुळे पुढची सलग 7 वर्ष महाराष्ट्र या राजकारण्यांच्या कर्मांची फळं भोगतोय. 2014ला सुरू झालेला महाराष्ट्राच्या विकासाचा जो फ्लो आहे हा 2019 ते 2022 अशा 2.5 वर्षात ब्रेक झाला, खेळ बसली विकासाला. त्यानंतर पुढची 2.5 वर्ष म्हणजे 2024 पर्यंत काहीही विशेष घडलं असं न दिसता अनागोंदी पाहायला मिळाली बऱ्यापैकी. पण 24 ते आता 2026च्या मध्यावर देखील महाराष्ट्र स्थिरावलाय असं छाती ठोकपणे कुणालाही बोलता येत नाही, असं वाटत नाही. आणि त्याला कारणीभूत काही लोकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत, हे नाकारता येत नाही मित्र. सुप्रीम कोर्टातल्या ज्या घडामोडी घडताना आपण बघतोय ना, कपिल सिब्बल यांची विधानं बघतोय आपण, ती सगळी तपासली तर ते जे मांडतायत त्यात चुकीचं असं काहीच नाही आहे. जे घडलं 2022ला म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी जे काही निर्णय दिले, मग प्रतोद नेमला गेला, मग पक्षादेश झुडकावला गेला, हे सगळं जे काय घडलं तेच तर ते सांगतायत. पण संजय राऊतांच्या मनात जे मांडे शिजू लागलेत ना, ते पाहता राज्यात नक्कीच काहीतरी वेगळं घडणार असं वाटतंय मला. हे जे काही काहीतरी वेगळं नेमकं काय असेल, सेनेच्या नाव आणि पक्षचिन्हाचा निकाल लागला की तुम्हाला पुन्हा आमच्याचकडे यावं लागेल असं म्हणणारे संजय राऊत शिंदेंसोबत गेलेल्या अनेकांना परत आपल्याकडे वळवणार का? ज्यांना गद्दार म्हटलं, डुक्कर म्हटलं, अगदी वेश्या वगैरे म्हटलंय, त्यांना पुन्हा सामावून घेणार का? मुळात कोर्टातला निकाल अशी कुठली परिस्थिती निर्माण करू शकतो का, असे अनेक प्रश्न आहेत. मला कमेंट्समध्ये त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून अपेक्षित आहेत. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.